बुलेटिनमध्ये सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी। 2019 साली कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50,000 इतकाच फायदा होणार होता, पण आता हा लाभ 50,000वरून थेट 20 लाखांपर्यंत गेला। त्यामुळे 2019 ला कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली, त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय घोषणा केली पाहूया एकदा। त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते, ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। आता आपल्याकडे तर सगळं आहेच, 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत, जसं यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले। त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही। दरम्यान कर्जमाफीचे नवीन नियम काय आहेत पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून। दोन 2019 ला कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। 2019च्या लाभार्थ्यांचीही 2 लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर झाली आहे। आधी ही अट 50,000 रुपयांपर्यंत कर्जमाफी अशी होती। प्रोत्साहनपर लाभ मिळण्यासाठीची 2026-27 ची कर्ज भरण्याची अट रद्द।